मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आज संध्याकाळी ना मंदिरात जायचं होतं, पण त्या अगोदर बघा आज सकाळी ना खूप जास्त गडबड झाली होती, कारण आता उठायला उशीर झाला म्हटल्यावर गडबड तर होणारच ना। त्यात तन्वीचा टिफिन आणि तिचं आवरायचं म्हटलं की खूपच वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात आज नेमकं तिला ना स्कूलला जायला खूप जास्त कंटाळा आला होता, त्यामुळे तिची सुद्धा खूप रडारड चालू होती। पटकन तिची अंघोळ वगैरे आवरली, टिफिन वगैरे पॅक केला आणि इकडे बघा कशी लोळत बसली होती। त्यानंतर तिला दूध वगैरे दिलं, त्यानंतर तिचा मूड छान झाला होता, मग मस्त तिला बाय केलं। ती स्कूलला गेली, त्यानंतर मस्त आमच्या दोघांसाठी चहा ठेवला, कारण ती स्कूलला जाईपर्यंत ना घरातलं कोणतंच काम होत नाही। त्यानंतर मस्त आम्ही निवांत बसून चहा वगैरे घेतला आणि दुपारी ना मस्त शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले। घरगुती शेंगदाणे भेटले होते, मग काय 2 किलो घेतले। म्हटलं चला त्याचेच थोडेसे लाडू बनवूया, तन्वीला पण खूप आवडतात म्हणून म्हटलं दुपारी भूक लागली की खायला कामा येतात। त्यानंतर ती सुद्धा झोपेतून उठली होती, मग काय तिला मस्त लाडू आणि थोडासा चिवडा खायला दिला। ती खात बसली होती, तोपर्यंत इकडे मी माझं आवरून घेतलं, कारण बाहेर जायचं होतं। 2-3 दिवस झाले ना मी एक ड्रेस आणला होता हा मार्केटमधून, मला खूप आवडला होता, पण त्याला ना बाही नव्हती तर बाही बसवून आणायची होती। तसा तर तो शिवलेसच खूप छान वाटतो, पण मी काही त्यात कम्फर्टेबल नाही, म्हटलं आपण चला बाही बसवून आणूया। तिकडे गेले, छान ड्रेस वगैरे टाकला आणि त्यानंतर आम्ही सगळ्या सोसायटीतल्या बायकांना मस्त मंदिरात आलो होतो। श्रावण महिना चालू आहे आणि आमच्या घराजवळ ना खूप छान महादेवाचं मंदिर आहे, त्यामुळे श्रावण महिना लागल्यापासून ना सर्व सोसायटीतल्या बायका रोज जातात। माझं तर काही जमत नाही, पण आज वेळ होता, म्हटलं चला मस्त मंदिरात आलो, छान दर्शन वगैरे घेतलं आणि संध्याकाळची वेळ होती ना त्यामुळे खूप छान वाटत होतं। तिथे ना अजून सुद्धा खूप सारे मंदिर आहे, मग मस्त सगळ्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं, तर छान मंदिराच्या परिसरात गप्पा मारत बसलं होतं। चला आजच्यासाठी एवढंच, आणि हो व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका। बाय।